भारतासोबतचं युद्ध संपलेलं असलं तरी सुद्धा पाकिस्तानी आर्मी समोरची आव्हानं मात्र संपलेली नाही आहेत। कारण बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वतंत्र बलुचिस्तानसाठी पाकिस्तानच्या आर्मीवरती आत्मघाती हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। आणि या सगळ्या चर्चेमध्ये सोशल मीडियावरती एक विषय प्रचंड चर्चेला आलेला आहे। पाकिस्तानी आर्मीने बलुच लोकांना कुराणची शपथ कशी दिलेली होती आणि ती कशी नंतर मोडण्यात आली याबद्दलची चर्चा चांगलीच रंगलेली आहे। तर तो किस्सा काय आहे तोच आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बलुचिस्तानला कसा दिलेला शब्द पाकिस्तानने मोडलेला होता, कुराणची शपथ कशा पद्धतीने घेण्यात आली हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला त्या मागचा घटनाक्रम हा पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल। 4 ऑगस्ट 1948 ला लॉर्ड माउंटबॅटन, मोहम्मद अली जिन्ना आणि कलात, म्हणजे त्या काळी बलुचिस्तानला कलात म्हटलं जायचं, कलात ऑफ खान यांच्यामध्ये एक बैठक झालेली होती। कारण आता या सगळ्या भूप्रदेशाचं करायचं काय, कुणासोबत जायचं, इंडिपेंडेंट राहायचं का याबद्दलची चर्चा सुरू होती। त्यावेळेला मोहम्मद अली जिन्ना यांनी बलुचिस्तान हे स्वतंत्र राहील, त्यांची भूमी, संस्कृती, ओळख आणि भाषा या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही बलुचिस्तानवर कुठलीही गोष्ट लादणार नाही अशा प्रकारचा एक ठराव करण्यात आला। आणि त्यानंतर गोष्टी पुढे सरकतच होत्या। तर त्यावेळेला 12 सप्टेंबरला कलातला स्वतंत्र मानण्यास ब्रिटनने नकार दिला आणि विलिनीकरणासाठी पाकिस्तानने बलुचिस्तानवरती ब्लॅकमेलिंग करायला किंवा त्यांच्यावरती दबाव आणायला सुरुवात केली। आणि इतकंच नाही तर बलुची नेत्यांमध्ये फूट पाडून त्यांच्यावरती सैनिकी हल्ले करण्याची तयारी ही पाकिस्तानने 1948 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासोबत जी बैठक झाली त्याच्या काही दिवसांनंतर करायला सुरुवात केली। शेवटी अखेरीस चर्चेनंतर 17 मार्च 1948 मध्ये बलुचिस्तान किंवा बलुची लोक हे पाकिस्तानमध्ये सामील झाले। त्यांना आर्थिक मदत दिली जाईल, तिथले जे सरदार आहेत कबिल्यांचे त्या सरदारांना स्टेट हेड बनवलं जाईल, त्यांची भूमी, संस्कृती या ओळखीला आम्ही संरक्षण देऊ असा शब्द, म्हणजे संरक्षण आणि सन्मानाचा शब्द मोहम्मद अली जिन्ना यांनी पाकिस्तानला दिलेला होता। पण पाकिस्तानने तो शब्द दिलेला असताना तो पाळला गेला नाही अशी भावना बलुचिस्तानच्या लोकांमध्ये निर्माण झाली। आणि त्यानंतर जे खान ऑफ कलात आहेत त्यांचे भाऊ जे होते प्रिन्स अब्दुल करीम यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण यांचाच उल्लेख पुढे येणार आहे। आणि त्यानंतर गनिमी काव्याच्या माध्यमातून बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र किंवा हिंसक आंदोलनं सुरू झाली। आणि ज्या किस्स्याची चांगली चर्चा रंगली आहे तोच किस्सा 8 जुलै 1948 मध्ये घडलेला होता। कारण हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर, गोरिल्ला वार सुरू झाल्यानंतर प्रिन्स अब्दुल करीम जे खान ऑफ कलातचे बंधू होते त्यांच्यासोबत पाकिस्तानी सैन्याने बोलणं सुरू केलं। आणि पाकिस्तानी सैन्याने त्यांना काय आश्वासनं दिली होती की तुम्ही हिंसाचार थांबवा, आम्ही तुम्हाला माफ करू, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील, फक्त ही लढाई थांबवा, आम्ही कुराणची शपथ घेतोय, तुमच्यासोबत धोका होऊ दिला जाणार नाही असे शब्द पाकिस्तानी आर्मीने दिले। आणि त्यानंतर बलुचिस्तानच्या नेत्यांनी हे आंदोलन मागे घेतलं। परंतु त्यानंतर पाकिस्तानी आर्मीने बलुचिस्तान मधल्या सगळ्या नेत्यांना अटका करायला सुरुवात केली, त्यांचा अमानुष छळ करायला सुरुवात केली। आणि 10 डिसेंबर 1948 ला सगळ्या बलुची नेत्यांना, त्यामध्ये प्रिन्स अब्दुल करीम यांचा सुद्धा समावेश होता, 10 वर्षांची शिक्षा ही पाकिस्तानी आर्मीने त्यांना सुनावली। आणि त्यानंतर लिबरेशन आर्मी तयार झाली बलुचिस्तानमध्ये आणि त्या माध्यमातून हिंसक आंदोलन ही आजतागायत सुद्धा बलुचिस्तानमध्ये सुरू आहे। तर हा साधारण बलुचिस्तानचा राजकीय इतिहास आहे, हिंसाचाराचा इतिहास आहे। आणि एक महत्त्वाचा किस्सा की कुराणची शपथ घेऊन सुद्धा बलुचिस्तानला धोका देणाऱ्या पाकिस्तान मधून आता बलुचिस्तान वेगळं होण्याचं स्वप्न बघतोय। त्यामुळे या सगळ्या घडामोडीवर आपली नजर असणार आहे। परंतु या किस्स्याबद्दल, बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या लढ्याबद्दल आणि पाकिस्तानने त्यांच्याबद्दल घेतलेल्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।